ओं श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानी शंकराय नमः। श्रीमात्रे नमः। चातुर्मास व्रतानुष्ठान चलतं असं. कार्यक्रम बरे चलतं असं. ते काली रात्री 12 घंटे मजराती पाळ्या घाल मात्र नाची लील रचोंच्या तयार आत्ता चेळलो म्हळ्यारी एक उत्साह आम्ही पळयत आसा. साधनेंतू अनुष्ठान असो सेव असो सगळें हांतू मस्त खुशी जाता. गुरूंगेलो अनुग्रह भरपूर प्रचूर कल म्हणटा ती मार्गदर्शन मेळता असं. समाजांत एक जागृती येता असं. आमी यात्रा करता आसा ती एक आंतरीक यात्रा. आमगेलो मॅप म्हळ्यार श्रीमद भगवत गीता मॅपच तें उगडास जावन घेया. ती वस्तुतः यात्रा न्हय, आमी करचेस्त यात्रा. सुमार मुखार आयल्यान ती आमी नव. मग दुर्योधन थावन अर्जुन थंय पावली तशें विश्वास आसा की अजून एक संशय आसा. दुर्योधनत्व उपाधी सोडून अर्जुनत्व म्हळ्यार एक ऋजुत्व आयलें थंय थान मुखार वचचें आसा. आनी अर्जुन म्हाका कशी युध्दा तयार जावन उगडास दवरा. ती हें अर्थू जाय न्ही म्हळ्यार आमकां तें मॅपच व्हरतलें एटलस घेवन और एकले ते बुक्स घेवन यो कितलो गोमटा म्हणचे मात्र आमी थंय वचूलेल म्हूण जायना. यात्रा करता म्हळ्यार प्रत्येक साधकान वैयक्तीक आपणाल ती यात्रा करची आसता. अर्जुनाल पयली स्थिती उपदेशताक सूर जायनाशिल्लो, संवाद सूर जायनाशिल्लो. योत्स्यमानानवेक्षेऽहं ये जनाः एते अत्र समागताः. कोण आयल्यात की हांगा कुरुक्षेत्रांतू योत्स्यमानाः युद्ध करूक धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः. तो धृतराष्ट्रस्य दुर्बुद्धी तागल आयकून युद्धे प्रियचिकीर्षवः. युद्ध करूक एक आसक्ती दवरून आयिल्ले हे लोक. दीज आर द वर्ड्स. आनी कल करता सांगता कृष्णाक मगल रथ मदेंत व्हर. आमगेल सैन्य हांग आसत, आमगेल कौरव आमगेल थंय आसा. मगल रथ मदेंत व्हरून दवरी. हांव तांकां पळोवचें आसा. निरीक्षेहम आनी लेट देम सी मी. माय इशूइंग अ चॅलेंज. तितलो एक क्षात्र धर्म तो प्रकट करता आसा. थंय थानू सूर जाता. आनी तावळी जाय द म्हूण कृष्ण व्हरता. स्टियर्स हिज चॅरियट, लीड्स इट रायट इन टू द मिडल ऑफ द बॅटल फील्ड. थंय वचना पूण मात्र गडबड जाता. गडबड जालेले पेटाक अहम मम हें सगळें येवचें सूर जाता. ते लोक म्हणटा आशिल्ले हांव आतां हे तर मोगलेची हो भीष्म हो द्रोण इत्यादी हे सगळें मोगल भावंड न्हय. हांचे सांगात हांव कशी युध्द करचें म्हणून खलास कोलॅप्स. आतां कोलॅप्स म्हाका कळ्ळें तें कितलें फंत युध्द केल्या हो क्षत्रिय, कितलें फंतां ताका मार्गदर्शन केलें. ताका सांगात आशिल्लें कृष्ण थंय प्रोत्साहन मात्र केलें जाल्यार ही एक विलक्षण परिस्थिती अशी येता जिवनांतू. एक प्रकारचें सगळें निस्सार म्हणून दिसता. तावळ प्रायः थोडें मेडिकेशन दिवन आनी एक चिकेची मन स्थिर करचें आमी प्रयत्न करता. ती डिप्रेशनांत वचूं नाका म्हणून. जाल्यार ही डिप्रेशना स्थिती न्हय. आनी थंय गुरूंगेल सान्निध्य आशिल्ली ती एक शुद्धीकरणा वेळू. कल प्रकारचं शुद्धीकरण. हां तो शुद्धीकरण केलें. भिवन बसला काम करतो गेल्या म्हणजे तितलेंची तें न्हय. दीस इज बीन नाव टेकन टू अ स्पिरिच्युअल लेवल ऑल टुगेदर. म्हणूची हें कल्ल्याक अशें उपदेशूं म्हळ्यार आमी कृष्णार्जुन संवाद चलतस म्हणून उगडास जावन घेवंका. एक दुसरें महावाक्याचो उपदेश जाता असं म्हणून उगडास जावन घेवंका. महावाक्याचो उपदेश म्हळ्यार तत्वम असि.
सो हें तत्पद आनी त्वम पद म्हूण आसता आनी मातान तूं एक ऐक्य स्थापीत करचो विशय आसता. शुद्ध ब्रह्म ज्ञान जावंका म्हळ्यार तत्पद म्हळ्यार कळ्ळें तत् ईश्वर त्वम असी बोध आसता. शिष्याक सांगता आसतना तूं तशें स म्हणेल बारी तो हांव म्हाका कळ्ळें त्वम पद शोधन जावंका म्हणटात आमी सांगल्या न्हय मागशी त्वम पद अहम म्हणलेलें हाजें एक शोधन जाता. शोधन म्हाका तसो शुद्धीकरण. युअर पर्सनल एक आयडेंटिटी आसता, अस्मिता आसता. ऑन वॉट इज इट बेस्ड. लौकीक हातूं चलता आसता हांव अमूक इतलो म्हळ्यार पयस आसा, इतलो म्हगेल एक अचिवमेंट्स आसा ती, इतलो म्हगेल योग्यता आसा आनी तदनुसार हांव समाजा सांगात वेवहार करता आनी समाजान म्हगेल सांगात वेवहार करता. सो तशी घेवन सगळो वेवहार चलता आसता तें नप्र जाता दॅट आयडेंटिफिकेशन. आतां अर्जुनाल परिस्थितीन तूं कशी जाली की कंप्लीट केऑस. कल्ल्याक युद्ध करूंक आयलो, कसल्या कर्म आयलो म्हूण जालें. एट दॅट लेवल करेक्शन येवंका आनी ती आयडेंटिफिकेशन म्हणटा ती अहम म्हणलेलें आनी एक उच्च स्तरारी आपणाकच स्विकार करका पडटा. नाजाल्यार काम चलना. हें तुमी करतात की आमी म्हाका एक दृश्टांतय दिलेलें. दोग जाण चेडवां, एक 3 वर्सांचो आनी एक 7 वर्सांचो चल्लो. दोगूय कलकी एक विशय घेवन झगडता आसा ती आवस्कल म्हणटा तशें कोरनाक तूं व्हडू, तूं 7 वर्सांचो, यू नॉट अ चायल्ड न्हू. तो बाप सांगू तो कितें करतास म्हूण दी ताका सोडी म्हणटा ती. ओ आय एम व्हडू म्हूण तें एक आयडेंटिफिकेशन जाता. आय डोंट हॅव टू गो टू दॅट लेवल. ओके घ्या ग्रजिंगली असो फावस जाल्यार समथींग हायर इज अपील टू इवन लौकीक वेवहारांत. हांगा दी हायेस्ट इज अपील टू. त्वम म्हणलें कल्लें म्हणून त्वम म्हणलेलें अर्जुनाक तें ज्ञान जावंका. ती व्हड एक प्रक्रिया. तें केवल शुद्धी त्वम पदा शोधन मात्र केल्यार नप्रो. तत्पदाचोय अनुभव जावंका मागीर ऐक्याच विशय येता. उपाधी ईश्वराल सोडली, आपणाल सोडली, ऐक्य अहम शुद्ध चैतन्यांत. संक्षेपतः अशी कळ्ळें हें जाता आसता त्या वेळार आमकां अशी शास्त्र जी आसता ती मस्त उपादेय सिद्ध जाता. ती श्रीमद भगवत गीता इत्यादी. खंयचे स्तरार असो एक संशय आयला, मुखार कशी करचें म्हूण कळना, हाजें पाठ केलेलें आसल्यार त्या वेळार हे श्लोक जे आसा ती ते मंत्र सदृश स्फुरीत जावच्या सूर जाता ती आनी मार्गदर्शन करता. ती कर्मक्षेत्रांत असो फाव आसा. केवळ एकदम ज्ञान म्हणून न्ही, मार्गदर्शन मेळटा. कशी अर्जुनाक कितलो प्रकारचो उपदेश मेळ्ळा. स्टार्टींग फ्रॉम अशी तूं सोडून वचुल्यार लोक तुका हांसतले, तुका तें सहन जायच ना. आतां तूं भोवच आपणाल ज्ञान प्रदर्शन करता आसा जाल्यार मागीर 5 वर्सां नंतर अर्जून धांवन वचून तो पळोवन वचून मागीर तुका सहन जायच ना. सगळें जीवन मागीर तशी न्हय हांव मस्त विचार कर न्हू, युद्ध बर न्हय म्हूण सोडलें म्हूण तेंची सेल्फ डिफेन्सान तूं एक्सप्लेनेशन्सान तूं तुगेलें जीवन व्यर्थ वतलें. इतलो योग्य मनुष्य, वॉट अ डिझास्टर म्हूण तशी एक स्टार्टींग फ्रॉम दॅट लेवल टू डोंट बॉदर अबावट दीस. लोककल म्हणटा ती इत्यादी तें तुगेलें पळोवचें आसना. आत्मवान जावन तूं काम केन्ना करता. धर्मनिश्ठ तूं आतां ब्रह्मनिश्ठ जा, आत्मवान जा म्हूण थंय उपदेश आसा. अर्थ जाता आसा पळया. आनी एक चेन्नई एक 100 वर्स पयलेच खबर आसका. तवळी एक सर्जन आशिल्लो. आतां तेन्ना शिकून येवचें म्हळ्यार सुमार अहम आसका. कळ्ळें त्या परिस्थितीन तूं विलायत वचून शिकून येवचें म्हळ्यार सुमार लोकांनी यो हें बरें न्हय आनी म्हूण तें रेजिस्ट कर न्हू. प्री एमिनंटली क्वॉलिफायड, व्हेरी व्हेरी कॉम्पिटंट सर्जन. आनी ताका तें एक आशिल्लें आपण आसा म्हूण. आनी देव कळ्ळें हांव करताच न्हय. आय हॅव स्टडीड, आय हॅव लर्नड, आय हॅव डन दीस एंड आय कॅन डिलिवर. आय एम एफिशियंट. तशी एक भावना आशिल्ली. मागीर एक कलकी सान क्षुल्लक म्हणून तावळ दिशिल्लें. कलकी त्रास आशिल्लो तागेले भयणीक. तें ऑपरेशन हान्नेच केलें आनी शी डायड ऑन दी ऑपरेटींग टेबल. जालें कलवरलें. तर आपणाल खंयची घेवन अस्मित आशिल्ली की आयडेंटिफिकेशन आशिल्लें खलास सांगता.
आतां आमकां एटलिस्ट हें कळटलें न्हय अशी एक दृश्टांत दिल्यार कळटा अर्जुनाक कळ्ळी जाल्यार दॅट इम्पॅक्ट ही कूड नॉट टेक वॉट एम आय वेर डू आय स्टँड इत्यादी करून सोड वचून तूंच ना कोणाक ऋषिकेश कैलास आश्रम म्हणून आमी थंय एक 4 वर्सां आशिल्लीं कैलास आश्रमांत तूं याना फुडें संन्यासान घेवचे सुमार एक 2-3 वर्सां काम सेवा आनी दिता ती गोशाळेन तूं पयलीं सेवा करूनची टिकतल की ना पळोवनच्या मागीर आनी थोडेची केश हगूर हगूर आनी चिंतन चलता आसता न्याय व्याकरण हगूर वेदांत इत्यादी सो दोग जाण महात्मा थंय गोशाळेन तूं भायर राबून की डिस्कस करता आशिल्ले अशी थंय वचून भंडारा कल खालकी पोट वायट जालें आपणाक त्या डॉक्टरान अमूक हें वखद दिल्लें तर गोशाळेन तो काम करता आसा थंयसर शाण क्लियर करचें इत्यादी तो एकदम तें घेवचें आसा ना म्हणालो हो कोण हो आमकां सांगतलो ते डॉक्टर साहब ने दिया हुआ अस्पताल वाले ने ना तें वखद ह्या प्रॉब्लेमाक उपयुक्त न्हय म्हूण सांगलें आनी आपणाक काम करूं सुरू केलो ते गोशाळेन तूं काम करतलें मनशान हो विशयूय थंयचे महंत जे आशिल्ले तांगल्या वचून महाराजी बडे महाराजी तांणी आपयले ह्या मनशाक तूं कोण हांन निकल की चर्चा करतना वखदा विशय उलयतना तूं कल्याक थंय हस्तक्षेप केलो तूं कल ज्ञान आसवे कोण तूं म्हूण तावळी एक ताणें सांगलें आपण अशें आशिल्लें चेन्नई मद्रास म्हणून मागीर नॅचरली एक प्रशिक्षण आनी शीघ्र मेळ्ळें वेदांतांत प्रवेश जालो अत्यंत उत्कृश्ट एक ब्रह्मनिश्ठ यतीवर्य थंयचे कैलास आश्रमाचे जावन प्रतिश्ठीत जालो सो तशी एक विरक्तींतूय जाता वी डोंट हॅव टू वेट फॉर सच डिझास्टर्स जाल्यार कोर्स करेक्शन्स येता आसता ती सान विशय घेवन सुद्दां आत्तां हांव कशें आपणाले एक परिचय दुसऱ्यांक मात न्ही आपणाकच करून घेता दॅट मे नॉट बी एडिक्वेट सो लेट मी अंडरस्टँड माय सेल्फ अटेम्प्ट टू अंडरस्टँड माय सेल्फ इन अ बेटर मॅनर आय एम सो डिपेंडंट ऑन दी एक्सटर्नल फॉर माय सेल्फ इवॅल्युएशन एस्टीम एटसेट्रा how long can it sustain people whom I trust whom I love if they express their unhappiness with me I am finished तशी जाता इतली एक परवशता निर्भरता सहन जायना आपणाक म्हणून अंतर्मुख जावन शाश्वत कलस की लेट मी कनेक्ट टू दॅट म्हणून एक ही प्रक्रिया अर्थ जाता सो एकदम भिवन कले और कल्ले एक जायना पण मागीर आमी देवाल चिंतन सुरू करतात म्हणून करका म्हणना लघु मृत्यू येता आसता एवरी एक शॉक दॅट यू गेट यू रिइवॅल्युएट बट डोंट हार्डन इन दॅट एक सेल्फ डिफेन्स मेकॅनिझम म्हणून आय विल नेवर बी टच्ड आय डोंट केअर तशी एक एटिट्यूड दवरना तिले ती सूक्ष्मता दवर न्हू रायझींग ती एक प्रक्रिया वस्तुतः हंतू हांची की एक शुद्धीकरण जाता आसता अहम 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 मेरी त्वम त्वम पदाचें इन द तत्वमसी त्वम पदांतू शुद्धीकरण अनिवार्य जावन आसा ताजे दिकान दृश्टी वचनी म त्रासू सो दिस प्युरिफिकेशन म्हणटा ती एक शुद्धीकरण शोधन जें जाता आसा तें बाह्य परिस्थिती घेवनूय जाता आंतरीक स्तरारी जाता बाह्य परिस्थिती म्हळ्यार आतां कशें सांगिल्लें ओहो अशी आसता व्यवहार म्हळ्यार जटील आसता व्यवहारांत तूं मस्त विचार करून सुद्दां कले केल्यार एक प्रकारची चूक केली म्हूण आपणाकय दिसू फाव आसा दुसरी म्हणटा ती सो हांव करचें केल्लें इत्यादी जे एक द्वंद्व येता आसता त्या स्तरार विचार करूनच मुखार वचका पडटा देर आर नो शॉर्टकट्स सो तांतूं मागीर एक बल आत्मबल वाडूं सुरू जाता यू बिगीन टू डिमांड एक आंतरीक प्रेरणा गायड मी म्हणून सो तें करतना तें प्युरिफिकेशन म्हणलेलें जे की अंतर्मुख स्तरारी जाता बाह्य प्युरिफिकेशन म्हळ्यार ओ वस्तुतः आय वॉज व्हेरी एब्रेझड म्हगेली चूक आशिल्ली म्हूण कळून सुरू जाता तें परिस्थिती घेवन ताका आमी एक बाह्य सिच्युएशन घेवन प्युरिफिकेशन म्हणटा ती इफ यू आर डिप्रायव्ड ऑफ दॅट करेक्शन then within a short time you can think you are something great म्हणूची एक 1/4 गुरू दिता ती एक 1/4 स्वप्रयत्नान जाता
आणि सब ब्रह्मचारी भी 1/4 इज गॉट विथ युअर इंटरॅक्शन, सो कॉल्ड फ्रिक्शन विथ युअर फेलो साधकाज, थंय करेक्शन येवचें सूर जाता. हें वस्तुतः कितलेंय एक अंतर्मुख जावन आमी वी हॅव टू लर्न म्हळ्यार सुद्दां आय स्टील कॉल इट दी एक्सटर्नल प्युरिफिकेशन. व्यवहारांतू जी शुद्धी येवंका आनी साधकू ते प्रयत्न करता हाडूक कर न्ही म्हूण जाल्यार ताका जप करूं जायना. हो, वॉट इज द प्रॉब्लेम? द प्रॉब्लेम इज मन विचलीत जाता. जप करूं बसल्यार ते सगळे झगडे मात्र मनांत येता, ती दावाल चिंतन जायना. आय हॅव नॉट डेल्ट विथ दी एक्सटर्नल करेक्टली, लेट मी चेंज म्हणून तशी एक धैर्यपूर्वक साधक प्रयत्न करता. तत्वम पद शोधन जातस. एक अंतर्मुखता आयली आनी आंतरीक स्तर आरी कोर्स करेक्शन्स सूर जातात म्हळ्यार एक विलक्षण स्तर आरीच हें त्वमपद शोधन सूर जाता. थंय अव्यक्त म्हणून ऑलमोस्ट कल म्हणटा ऑर अस्पश्ट, अव्यक्ता पेक्षा व्यक्त जाल्या अस्पश्ट वासना जागृत जाता. ती शुद्धीकरण म्हणपी तरी सगळें जागृत जाता. यू हॅव टू डील विथ इट. तावळ कशें करचें? दे हॅव हीट बिफोर यू हॅव इवन आयडेंटिफायड यू आर हीट, तशें म्हणटा ती. ईर्षा, द्वेषू इत्यादी सगळें भायर येवचें सूर जाता. थंय हें तत्पद कनेक्शन आसा की गुरू शक्ती म्हणा ती ईश्वराल एक इश्ट कनेक्शन आसा, तें अनिवार्य जावन आसा. नाजाल्यार शुद्धीकरण जायना. एक तमोगुणांतवत मन स्तब्ध जावचें सूर जाता. ती स्तब्धता सोडका म्हळ्यार बरें चिंतन करका पडटा. म्हणूची जप इज द इंटरमिडिएट एंड द कल्मिनेशन ऑल्सो. इट्स द बिगनिंग वेर यू कॅन यूज इट एज अ बेंचमार्क. वॉट सॉर्ट ऑफ कॅलिबर तुगेलें, हाउ मच डिटॅचमेंट इज देर, हाउ मच टायम यू आर एबल टू गिव फॉर यूर जपा. दुसरें एक कनेक्टिंग विथ द डिवायन त्यावेन जाता फॉर द इंटरनल प्युरिफिकेशन. इंटरनल आंतरीक एक स्तरारी शुद्धीकरण जावंक म्हळ्यार केवल एनालायज कर न्हू आनी जायना. वी हॅव टू इनवोक द डिवायन विच इज फार फार बियॉन्ड द मायंड, सो टू से. सो तें एक ती प्रक्रिया जाता. थंय एक शरणागती आनी आमी म्हणटा ती थंय लागू जावच्या सूर जाता. विचित्र ही परिस्थिती ह्या स्तरारी प्रायः एक तिरस्कार भावना येवची संभावना चड आसता. इट इज नॉट एक्झॅक्टली दी एक्सटर्नल दॅट यू आर डिलींग वीथ. आंतरीक एक कल्ले सुप्त आशिल्ले वासना जागृत जाता आसा ती. युअर वेरी आयडेंटिटी, सो टू से, इज बींग क्वेश्चन्ड. यू आर डुईंग दॅट शुद्धीकरणांतू. त्या परिस्थितींतू एक उद्वेग येवचो, कोप येवचो, रिबेलियन येवचें हें साध्य आसता. आनी इट हॅपन्स. कल्ल्या म्हूण कळना जावचें सूर जाता. नाका, म्हाका इतलें सहन करूं जायना, आय कॅनॉट गो फॉर दीस करेक्शन इत्यादी म्हणून एक विमुख जावची संभावना आसता. उच्च कोटी साधकांतू हें पळयल्यां, जाल्ल्यां. सो हाज इफ यू हॅव टू गो क्लियर ऑफ दिस आनी गो अहेड कशें करचें, कसले उपाय ना हो एक शरण वचचे शिवाय एंड इनवोकिंग द डिवायन. दीस इज अ ट्रान्सिटरी पिरियड म्हणून तशी स्विकार कर न्हू. हाजे परे हांव वचकाची म्हूण एक संकल्प कर न्हू. आपणाल मन कसलें सांगतास की तें लॉजिकान वापर न्हू, तें सगळें तूं थंड बैस म्हूण मुखार वची कॉन्स्टंटली एक प्रार्थना पूर्वक एक प्रयत्न करका पडटा. नाजा तो अहंकारू हावी जाता. अहंकार हावी जाताची न्ही. बुद्धी पाप काम करता आसा. हांव संकल्प करता, बरें काम करता, बरोच हांव इत्यादी म्हणून अहंकार नाका, हांव संकल्प केला, व्हेरी नायस, आय बी व्हेरी गूड म्हणून. अहंकार वेळ खंय तान येत म्हूण कळना. इट विल स्लोली इन्सिन्युएट इट सेल्फ एंड इट्स गॉट इज एलायज. काम, क्रोध, लोभ, मोह हागे तेगे आर्मी ती. हांगा बुद्धी एकदम शांत जावन अथाव बरें चिंतन मात्र करता म्हणून बसल्या आनी थंय हगूर अहंकार येतास, कळना सुद्दां. आनी अहंकार केन्ना येता तो सगळें इटकले ग्रास रूट लेवल सगळें मॅनेज करून आयिल्लो आसता अहंकारू. इट हॅज
assured all the senses, I will take care of you. Buddhi ka buddhi na, I'll cater to you, you don't worry manu. By the time the buddhi becomes aware, this ahankara has usurped everything. त्याच तरारी कोर नाका अशी चांगील नव्हे इत्यादी हांव संकल्प घेतिल्लो नव्हे लायक एन इनएफेक्टीव पेरंट किरी 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 करता आसता थंय बुद्धी मागीर रोड उसूर करता बस तितलेंच आमगेले संकल्प केलेल्याचे गुड रेजोल्युशन्स थंयची कल हाव डू डू टेक दॅट अहंकार आनी आस्क इट टू डील बुद्धीन कल निर्णय घेतला ते अहंकार घेवनूची आय बिलोंग टू यू नॉट टू दिस नाव टीच मी हाव टू डील विथ द वर्ल्ड टीच मी हाव टू डील विथ वॉट एवर आय नो ऑफ माय सेल्फ एज माय सेल्फ म्हणून तशी करचें आसता भयंकर ओजस्वी साधना पळया तितून विचार करा ती आमी सांगेले एक सान एक दृश्टांतशें दिल्ल्या ही एक आत्मशुद्धी जावंक काम हे रे एक कमिटमेंट वाडतो आसता ते त्वमपदाचें तत्पदा सांगाती अर्थ जाता आसा वेदांत म्हळ्यार हांत वच कापडता उपदेश तशी मेळता तूं नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान तूं आत्मा इतलो उपदेश मेळ्ळ्यार वय मगो तसो म्हूण शिश्य बसतलो म्हळ्यार गुरूंक गेली आवश्यकता ना कल उपयोगू परिच्छिन्न एक अध्यास घेवन हांव नित्यशुद्ध भुक्त म्हूण बसल्यार जावचें ना म्हणूची मम माया दुरत्यया बी केअरफूल हें कोण सृश्टी केल्या की हें शरीर हें सण कोण धारण केल्ल्यां की तागलची अनुभव जाल्लो म्हणून जाल्यार मागीर अहंकाराक बरें वचचें साध्य आसा चितचेड ग्रंथी खंय आसा की ताजे विच्छेद करचें संभव आसा अदरवायज तितल्या तितलेंची शुद्धीकरणाचें आमी म्हणटा ती जाताच थंय आमी सेवेन तूं लोक येता ती राबता ती एक सुमार दिवस राबया म्हणपाक मस्त संकल्पन करून येता ती आनी वस्तुतः शुद्धी जावच्या सूर जाता शुद्धी जावच्याक मेरी काम करका चूक जाल्यार यू आर करेक्टेड आनी यू कांट गो ऑन डिफेंडींग युअर सेल्फ तावळचे एक जागृत जावचें ज्ञान जावचें सूर जाता तांकां तर ताजें एक डावन सायड इज तें ज्ञान जावचें सूर जायना फुडें हगूर ओ आपणें केलेली चूक ही म्हूण पयलीं कळू सूर जाता आनी मागीर केल्यार रेट्रोस्पेक्टीव इफेक्ट ओहो घारा ती परिस्थिती जालेली पळय तावळ तुगली चूक ही म्हणून जगोन आयलां पळय तर आज सुफावस म्हगेली चूक ही म्हणून तशी सणें ज्ञान जावचें सूर जाता मागीर हगूर थंय त्रास आशिल्लो व्हय जाल्यार हांगा तरी चिकेची सेवेंत आनी त्रास दिसता म्हूण तें दिसना पळय मागीर स्वाम्यांगेलें चिंतन सगळे कडेन आसत न्हय घराय चिंतन केल्या पुरो म्हणून करता तशें जाता शुद्धी जायना फुडें आपणाली चूक म्हूण कळना फुडें ओके नाव लेट मी अटेंड टू द मेस दॅट आय हॅव क्रिएटेड एंड देन प्रॉबब्ली आय इवेंच्युअली कम एंड डू गुरू सेवा म्हण तशी जाता तें आसा आमकां कले आय डोंट ग्रज दॅट फिलींग बट आंतरीक स्तरार तशी जाल्यार आपणाक हें सहन जायना म्हूण जाल्यार दीस करेक्शन ना तशें जावं नजो म्हूण ती भक्ती इत्यादी जी आसता आमकां प्राप्त जाल्या चॅरिश दॅट एंड गो हेड तुमगेले वेदांत चिंतनांत तूं शोधन जें जावचें आसा भक्ती पूर्वक केल्यार 12 अध्यायांत तांचें सांगल्या 12 अध्याय इज अ व्हेरी क्रिटिकल स्टेज तांतूंत त्वमपद शोधन जाल्ल्या अर्जुना एज अ क्षत्रिय एज अ वॉरियर अर्जुना एज अ कंप्लीट कोलॅप्स जालेलो हगूर अरायझींग अर्जुना अंडरस्टँडींग रिलेटींग टू कृष्णा एज अ शिष्य त्याच तरार्थान निमित्त जावची एक प्रक्रिया इमिडिएटली तत्पदाचें एक ऐश्वर्य दाखयल कृष्णान नाजाल्यार अर्जुना कूड नॉट हॅव प्रोसिडेड 15th चॅप्टरांत तुकल एक पुरुषोत्तम योग दिला तांत तुकले भेदच ना एक चैतन्य हें जड चेतनात सुद्दां भेद ना तें दाखोवचें आसा ताजे पयलें हें तत्पदाचें कसलें गुरू शक्तील कल ऐश्वर्य म्हणून अनुभव जावंका म्हणून विराट दर्शन दिलें 11 अध्यायांत नाव ही कॅन कनेक्ट एंड डेअर टू प्युरिफाय हिमसेल्फ सी आय एम नॉट लिमिटेड टू वॉट आय अंडरस्टँड माय सेल्फ कलेमा ना जाल्यार शुद्धी गिंतू ताडन जें जाता मगल ताडन जाता असं म्हणून दुख्ख पावची संभावना आसता मैच्योरिटी आना पड़े मत जानता शिल कल मश वचो के धुलाई हो रही है एंड इन द प्रोसेस आई एम प्रोटेक्टेड एंड प्युरिफाइड थैंक यू म्हणजे एक प्रक्रिया हगूर सूर जाता तेदा म्हणसारी म्हाका मत सांगा तशें केल्या व्यवहारू म्हाका केल्या रिजेक्ट केल्या इत्यादी इत्यादी किरी किरी शिश्याल चलता आसता
सो त्वम पद अहम म्हणलेलें शोधन करतना आमकां तें इश्ट अनुग्रह जाय एक कॉन्स्टंट एक लक्ष्य शें आमी मुखार वचका पडटा तवळ तें ऐक्य मुखार वचून स्थापीत जावची संभावना आसता. आज आमकां चड सांगचें ना हाजेरीचे विचार करात थंय हाय एक चिके जटील प्रसंग आमचे आसा भाशा घेवन कशी हो क्रम असो साधनेन तूं श्रेष्ठ केलें आनी साधक दृश्ट्या श्रेष्ठ केलें वस्तुतः ब्रह्मज्ञानी दृश्ट्या श्रेष्ठ केलें इत्यादी. अहम म्हणलेलें हें शोधनान तूं मम घेवन शोधन करतना कितल मोठाक आमी एक निश्चय करता ती की मगल पैल संबंधू दावा सांगाती तो शाश्वत संबंध. दुसरो सगळे संबंध जे आसा ती म्हजे खातीर अनिवार्य जावन आसा ती तांगेलें महत्व आसा जाल्यार शाश्वत न्हय. तशें आशिल्ली मी ती मगल जे संबंध आत्म सांगात आसा दावा सांगात आसा तो कितल्या स्पश्ट जाता की तितल मोठाक हे टेम्पररी इज अ रॉंग वर्ड बट तात्कालिक मग एक जीवन घेवन असल्या सुद्दां तात्कालिकाची संबंध आय विल बी एबल टू डील विथ देम इंटेलिजंटली म्हण तशी एक निश्चय जायना फुडें वस्तुतः त्वम अहम म्हणलेलें हें शुद्ध करचें एक धैर्य येता. ना जाल्यार तें अहम ममांतूंची साधकू शिरकत कल्याक वेदांत सांगता ही माया शक्ती ही सृश्टी करतना एक आपणाल ऐश्वर्य द्योतीत करूंक नानात्व प्रस्तुत करता तें तत्व तांतू मागीर जीव भावांत बद्ध जाता. जीव भावांत बद्ध जायना फुडें एक परिच्छिन्न लिमिटेड एंटिटी when you perceive yourself as a limited jiva, naturally there is going to be pain. Pain because you know that you are not a limited entity. And you are being sort of made to work as a limited entity. एक imprisonment शे जालेलें आसता. हाजेर विचार करात. वस्तुतः जीवाल ही स्थिती आसा. जीव ब्रह्म जावचें म्हूण आसना आस म्हूण ज्ञान आसका करून दिता ती अज्ञान काणू. तशी परिस्थितीन तूं अप्राप्तस्य प्राप्ती ही म्हणटा ती तुगेलें कल निज स्वरूप तें तुका प्राप्त जें आसा तें पुनः प्राप्त करून दिवंक पडटा. कलम्या तूं आपण कलकी म्हूण लेखून बसला. अर्थ जाता तशें आशिल्ली मी ती श्रवण करतना हो एक निश्चय करून आमी श्रवण करता ती की हांव एक अमूक व्यक्ती म्हणलेलें एंड दिस इज मे बी अ रोल दॅट आय एम प्लेइंग बट आय एम नॉट डिफायन्ड ऑर लिमिटेड बाय दिस. तितलो एक निश्चय आयल म्हळ्यार हगूर वेदांतांतू प्रवेशू जावचें साध्य आसा. ना जाल्यार हांव आसा आनी हाऊ कॅन आय यूज वेदांत टू बिकम अ बेटर पर्सन ऑर इम्प्रूव माय बिजनस म्हण तशी सूर जातलें. इट हॅज इट्स वॅल्यू तितल मोठाकाची. मेन इशू इज नॉट टॅकल्ड एट ऑल अहम म्हणलेलें. तर हें कल्या जाता आसा एक विलक्षण शक्ती सृश्टी करतली शक्ती तीची मोहांत घालता माया म्हूण सांगल्या. आतां माया आसा की ना तांतूं एक द्वंद्व सो दिसता. कलमे आसा म्हळ्यार द्वैतापत्ती ब्रह्म आसा आनी एक माया असो दोन जाल्लो न्हय तो तुमगेलो द्वैत खंय सिद्ध जाल्या म्हूण तुका तर नाम रूप दिसताच न्हय. यू हॅव टू अकाउंट फॉर इट. देन वी विल से ओके देर इज अ शक्ती वीच ब्रिंग्स अबाउट दिस बट यू आर बियॉन्ड दिस म्हूण ती कल करता एक काम करता नाम रूपात्मक जगत प्रस्तुत करता. आमगेले एक परिचित व्यक्ती ताणें कले चूक केली. अरे कल चूक केली रे म्हळ्यार ओ मिस्टेक में भूल थई गई हाँ म्हणटालो मिस्टेक में भूल थई गई. गमत येतालें आयकूनच्या मिस्टेक में भूल थई गई मिस्टेकान तूं चुकी जाली काय मग कळ्ळें भैया तूं मिस्टेक केल्या की चुकी केल्या दोन्ही वे जाता न्ही म्हणटा तशें आमी एक रिजनल लँग्वेजीस घेवन आनी इंग्लिशान घेवन उलयतना जाता एक म्हणटा ते आमी वस्त विचार करता मिस्टेक मा भूल मा केलें. एक शॉपकीपर आसा
तूं थंय कचे फोन हारू उलयतस कल की पयशे दवरले कल की सामग्री घेतली तांणी चेंज केल्लें दिल्लें घेतलें कावंट करना ते वचून थंय भायर वचना फुडें 5 रुपया कमी म्हूण येवन केल्यार ओहो चूक जाली म्हूण म्हणूंक फाव आसा ही हॅज शॉर्ट चेंज यू बट वेन ही इज कॉट वॉट वील यू से भूल થઈ ગયો असं म्हण आतां तूं फोन हार उलयतस आनी कल की वेरी टँटलायझींग गॉसिप तोवूय आयकून चासूर करता आनी फॉरगेट्स टू शॉर्ट चेंज यू जाल्यार इतलो ते एक निजे तो स्वभाव जावन गेला की इनएडवर्टंटली ही शॉर्ट चेंजीस यू एंड देन यू डिस्कवर देन यू से हांवें कशी शॉर्ट चेंज केलें देन यूल से भूल થઈ गयो मिस्टेक मा भूल થઈ गई आय डिडंट मीन टू थंय ते मिस्टेक मा भूल इज करेक्ट वय की ना तशी आमगेल कल परिस्थिती भूल मा मिस्टेक થઈ જાય आमगेलें आत्मविस्मरण जालें भूल जाल्या आनी तें घेवन मारी भरपूर मिस्टेक्स करता आसता ती तर मायाचो खेळ म्हणटा ती एक आवरण आनी दुसरें विक्षेप पारिभाशीक शब्द बट समज कळटा आवरण म्हळ्यार आत्म कसलें म्हळ्यार तें एक अज्ञानान आवरण कोण घालें वी हॅव फॉरगॉटन आवरसेल्व्स आनी तितलो मात न्ही नानात्व प्रस्तुत कोर न्हू you take yourself to be something else, a jiva, limited, period. So, अज्ञानय असं एक आवरणात्मिकाय शक्ती असं आणि एक विक्षेप उत्पन्न करतली एक शक्ती असं हें दोनच येस असं म्हणूची म्हाका हांव म्हळ्यार एक जिवाच म्हूण अनुभव जाता असं लिमिटेड एंटिटी आनी तितलो मात्र न्ही नानात्वाचो अनुभव जाता असं नाम रुपात्मक जगत हें घेवनूच एक परिसमाप्त माय अंडरस्टँडींग हें शुद्ध ब्रह्मतत्व हें म्हाका अनुभव जायना सो तशें आशिल्ली मिती हें एक विलक्षण शक्ती मा तितलो तूं मात्र स्विकार करत आनी मायावी कोण आसा मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतान तरन्ति ते म्हूण सांगल्या ती प्रपत्ती करत वच तावळी तूं खगोर कोळ उसूर जातलें तें अहम 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 in connection with the divine will be purified very swiftly, otherwise at every stage bewildered, beguiled and magiri confused and magiri rebellious. No, enough. I can't do this. I don't accept this. म्हणून तशी परिस्थिती सुद्दां येवची संभावना आसता तशें कोरनच जावनच मेळरी तें एक शरणापन्न जावन उपदेश प्राप्त करचो उपासना करची कर्मयोग करची ही प्रक्रिया आमगेल संपूर्ण एक अस्मिता म्हणटा ती हांव अशी केल्या म्हणून म्हाका आपणा प्रती एक बरी भावना आसा आय फील गूड बिकॉज आय हॅव डन गूड आय वॉन्टेड टू डू सो मच आय हॅव नॉट बीन एबल टू डू सो वॉट डज इट मॅटर इफ आय एम ब्रह्मन ऑर वॉट एवर आय एम अनहॅपी पिरियड त्याच तरार आयडेंटिफिकेशन आसता यू आर सो डिपेंडंट ऑन वॉट यू हॅव अचीव्ड एंड डन एटसेट्रा देन यू कांट जम्प आउट ऑफ इट एंड से ओ आय एम द शुद्ध ब्रह्मन you will have to work your way out of it थंय विशरण जावंक लुजनींग ऑफ कर्मबंधन थंय जग कसलें म्हूण कोळ उसूर जाता गती मेळटा अवगती ज्ञानय मेळटा आनी एक गती मेळटा साधनेन तूं मनाचे अत्यंत सूक्ष्म स्तरार प्रवेश जावचे आसूर जाता निर्लिप्तता सहज येता थंय कल बल जावंक की सिद्ध जावंक की गुरू प्रोवायड्स आनी मागीर अवसाधन संपूर्णतया अज्ञानाचो नाश जावचो हें एक मिथ्या जे एक प्रस्तूत केलेलें नाश जाता ही हें आमगेलें लक्ष हें घेवन आमी साधन करता ती हें घेवनूच संपूर्ण 12 अध्यायाचो उपदेश आसा 12 अध्यायाचें एक क्रिटिकल जंक्चर म्हळ्यार पयलीं कशी अर्जुना बिकमींग अ शिष्या वॉज अ वेरी 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 इम्पॉर्टंट मोमेंट फॉर बोथ कृष्णा एंड अर्जुना हांगा तशी त्वंपदाचें शोधन जाता आसतना गुरूंक आपणाल ईश्वरत्व दाखोवंक आपणल्या आनी तें घेवन मागीर मुखार गाडी वचचें सो ताची एक अत्यंत महत्व अशी जावंक ऐक्य जावंक मेळ्ळी ते ईश्वरत्व पळोवन मागीर ते ओके नाका उपाधी नाका हें तुमची हें म्हगेलें आत्मस्वरूप म्हणून ग्रहण करची संभावना आसा आमी करतात कितें तुमी प्रयत्न करतात वे कळ्ळें ओके कळ्ळें स्तोत्र माध्यमान पुणी करतात वे
सुलभाबाची तुम्ही सूर केले गुरुपूजने वेळार खंयचे श्लोक खंयचे स्तोत्र म्हणटा ती बापरे पण ही कोणें कले उलोवंच ना ती तुमी कॅमेरा तांच्या द्वारा एकदम उलोवंचे सूर करतली कळ्ळें खंयचे श्लोक म्हणटात गुरुपूजने वेळार प्रणम्य संविन मार्गस्थान पयलीं म्हणा तुवें तें तांचें न्हय कार लावचो ना फुडें एक विस्फोट जावंचे सूर जालो गुरू म्हाका कल्लें स्वाम्यांक गेली कल्ल महिमा म्हूण थंय खोळ सूर जाली आनी ते कोळची म्हाका कशी दिव्य क्षेत्राची अधिश्ठात्री जावन आसा ती मानसीक स्तरारी ते रेजिस्टर जावन कोळचे पयलेंची परिणाम जाल्लेलो आसता म्हणून विह्वल जावचें आनी सण सूर जालें एक बरस भयंकर लज्जा येताली इमोशनल जावचें हें सण जातालें इट टूक टायम टू स्टेबिलायज कल्याक इम्पॅक्ट आसता गुरू दिवच्या सूर करना फुडें तशी एक चिकेची स्टेबिलायज जावच्याक वेळ लागता कोण स्वामी म्हाका कोण इतलो त्रास जाल्लो इतलो सहन केलें इतलो प्रेमळ हें सगळें आयकल्यां वैकल्की सिद्ध्यो आशिल्ल्यो आयकल्या बट ते प्रश्नेर सांगतालीं सुब्रमण्याची पूर्ण ज्ञान जावन आशिल्लें सगळें सामर्थ्य सगळें तांगली आगस दीन दित्त आसा ती हें अर्थ जायनाशिल्लो थंय वचून आपूण सूर जालें तें अर्थ जावच्या पूर्व जावच्या सूर जालें कार्य सो तातूंत एक भय म्हणूं जायना एक कृतज्ञतेचोच अनुभव जाता आशिल्लो जाल्यार तुमकां एक तुमगेलें व्यक्तित्व जाय म्हूण इच्छा आशिल्ली नाजाल्यार कनेक्ट कशें करचें व्यक्तित्व म्हूण ते 2-3 वर्स भरपूर दिल्लें तांगेले पदार्थ विशय हें तें दिलें आनी व्यक्तित्वाचे परे जी शक्ती आसा शक्ती बिहायंड द पर्सनॅलिटी तें प्रदान करूं सूर केलो तातूंत ते एक विलक्षणतेचो अनुभव जावचें सूर जालो आनी तावळी आमी स्वाम्यांगेल भितर कुडांत कारलांतू हें प्रणम्य संविन मार्गस्थान हें स्तोत्र म्हणटालीं मार्मीक आसा तातूंत प्रणम्य संविन मार्गस्थान आगमज्ञान महागुरून गुरूंक हांव नमस्कार करून प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामी सर्वतंत्र अविरोधतः सगळे तंत्रांतू हांव प्रायश्चित स्विकार केला तशी प्रायश्चित आचार्य एक सांगता आसत शिश्यांक खंयची एक शास्त्रानुसार हें कार्य निषिद्ध आशिल्लें तूं चुकी केल्या म्हूण अमूक प्रायश्चित करी म्हूण सांगता ती आनी एक खंयची शास्त्रांतू हें कार्य जायत बट प्रायश्चित आसा तें विंगडाचें प्रायश्चित सो सगळ्या शास्त्रांतू स्वीकृत म्हणटा ती प्रायश्चित कले आसवें हय तें हांव सांगता म्हूण आचार्य प्रारंभ करता ती आचार्यांक हांव परंपरेक स्मरण करून प्रणम्य संविन मार्गस्थान ज्ञानी कोण आसा ती आगमज्ञ तंत्रशास्त्रांत विशारद म्हळ्यार ज्ञान दिवच्याक मात्र न्हय शिश्याक तयार करूंकय कोणाल योग्यत आसा वेद आनी आगमांतू निष्णात आशिल्ले तशी आचार्यांक हांव स्मरण करून नाव आय विल गिव यू दी उपाय प्रमाद दोषजमल प्रविलापन कारणं प्रायश्चित्तं परम सत्यं श्री गुरो पादुका स्मृती प्रमाद जाता आसता भूल आत्मविस्मरण गुरुंगेल महिमेचे विस्मरण ईश्वर कल्ल्याक फुर्सती ना विचार करूंक तशी परिस्थितीन तूं प्रमाद जावन 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 इट इज ओनली द जड द एक्सटर्नल दॅट इज बीटिंग अपॉन माय कॉन्शियसनेस एंड आय डोंट नो वॉट टू डू आय एम कंप्लीट एक हावज कोलॅप्स जाल्ल्या आनी ओनली डिमांड्स एवरीबडी इज बीटिंग एट द डोर हें करी तें कर न्ही तुवें म्हाका कल कोर काय म्हूण कळना आय एम लॉस्ट एक सान परिवारांतूय जाता समाजांतूय हें जाता आसता ऑन वॉट डू आय बेज माय सेल्फ एस्टीम हूम डू आय केटर टू एंड आय एम इन द प्रोसेस आय एम डिनायींग माय सेल्फ एवरीथींग माय सुख एंड शांती तशी परिस्थितीन तूं आयकल्लें जाता प्रमाद दोशज मल आपणालें शुद्ध चैतन्याचो देवाल चिंतन कर न्ही प्रमाद जालो आनी प्रमादान उत्पन्न जालें हें मल उत्पन्न जाल्ल्या त्या मला मिती कसलें बरें आतां दिसना तशी परिस्थितीन तूं प्रविलापन तें काडचेंच म्हूण जाल्यार गुरू पादुका स्मरण म्हूण थंय सांगल्या श्री गुरो पादुका स्मृती यस्य श्रीपाद रजसा रंजते मस्तके शिवः एक कण उदाहरण केल्यार शिश्यान त्या पादुकेचो थंय साक्षात भवानी शंकर विराजमान जाता कैलास हें जाता प्रकट जाता थंय इत्यादी म्हूण सांगल्या बट क्रम कशी
यस्य पादतले सिद्धाः कोणाल चरण द्वंद्व तो गो पादतळ थंय कसो सिद्ध सगळं आसा ती मस्त अनुष्ठान करून एक सिद्ध योनीक प्राप्त जालेलं आहे त्या सगळें ते चरण कमलान थंय त्या स्तरार मात्र आसता पादाग्रे कुलपर्वताः कुलपर्वत इत्यादी हे सगळे हिमालयन आसा ती विशाल विराट आमी पळोवन नतमस्तक जाता ती वी आर स्ट्रक विथ ऑ म्हणटा ती हिमालयन कले एक स्प्लेंडर पळयल्यार त्या सगळे पर्वत ते जस्ट रीच अप टू दी इनस्टेप ऑफ द गुरू तशी सो ते गुरू म्हणलेल्या व्यक्तींत न्हू ते शक्तींत वचका म्हळ्यार ते व्यक्तित्व घेवन शक्तींत वच प्रक्रिया अत्यंत कलात्मक जाल्यार व्हेरी सिन्सियरली इट कॅन बी डन अदरवायज यू कॅनॉट रिलेट पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः गुल्फ टिल द calves is all the nakshatra vranda whatever I perceive as the universe like a cosmos moniyada ityadi that just comes up to the calf muscle so to say of the calves of the guru गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तादृशं गुरु स्मृतिः आधारे परमाशक्ती हें एक दृश्ट जगत जालें युनिवर्स म्हणटा ती ताजें आनी ताजे मागशी एक शक्ती आसा हें सगळें निर्माण करतली तें हांव विंगड स्तरार पळयता आधारे मुलाधारांतू ते गुरू गेलें एक व्यापक रुपाचो अनुभव करतना आय रिक्वायर दॅट अर्थ जाता स्वयं नाजाल्यार आय कॅनॉट रिलेट टू दी सो टू से कॉस्मिक एटसेट्रा डज द कॉस्मिक इवन नो मी इज इट अवेअर ऑफ मी म्हणटा इट इज माय गुरू ही नोज मी देर आय कॅन रिलेट बट आय एम नाव एक्सपोजिंग माय सेल्फ टू दी इन्फिनाइट डायमेन्शन्स ऑफ द गुरू अर्थ जाता स्वयं दिस इज उपासना इफ देर इज नो लव इफ आई डोंट गेट अ फीलिंग दॅट ही नोज मी देन सिम्पली बींग हा कोण कलो उपयोग ना सो गुरू म्हूण पळोवन मागीर तें व्यक्तित्व हगूर फेड जातना तें शक्ती प्रस्तूत जातना तें एक ऐश्वर्याचोच अनुभव जाता आधारे परमशक्ती तांगेल मुलाधारांत आसा नाभिचक्रे हृत आग्नेयो योगिनीनां चतुष्षष्टी सृश्टी करतले सगळे शक्त्या तांगेल अधीन आशिल्ल्या ते सगळे तांगेल ते मुलाधारान एक चक्रांतू हांव पळयता हे दावा दिस इज नॉट इंडिविज्युअल दिस इज द कॉस्मिक लेवल शुक्ल रक्त पदद्वंद्व मस्तके यस्य राजते आनी ते तांगेल मस्तकारी तांगेल सहस्रार चक्रांतू शुक्ल रक्त पदद्वंद्व शिवशक्ती ऐक्य शांभवम तो तयोर मध्ये तशी हांव गुरूंगेल स्मरण करता एक व्यक्ती रुपेण हांव करना हांव म्हाका आपणाल अनुभव म्हाका व्यक्तीन तूं जाता आसा I am aware of myself as an individual, so I have to connect to an individual, but that individual, through that individual, I am relating to Kala, the infinite. I am daring to. रिवर्स प्रोसेस अर्जुनाक जाल्लें थंय एकदम विराट दर्शन जाल्लें सहन जायनी भिवन वचलो कल्या भिवचें कल्याक भंय गोतस की भंय लागी भिवन वचलो 11 अध्यायांतू विराट दर्शनाचें कसलें वर्णन केल्या तांतू तें कितू की सहस्रबाहू इत्यादी जावन ते विराट पुरुश सगळें स्वाहा करतस ते पळयना पूण अर्जुनाक भयंकर भय सुटलें खंय कल्याक sheer immensity can generate a shock, fear, but there was something more. विचार केला की तुम्ही नरेन म्हणून आयकल्या श्री रामकृष्ण परमहंस म्हणून ताका तशी जालेलें नरेन म्हणून वचलेलो अत्यंत उत्कृश्ट आनी पयलें केन्ना दर्शन जाल्लें रामकृष्ण परमहंसालें नमस्कार केलो वेरी नायस पर्सन म्हणून तशी एकलकी अनुभव जालो जाल्यार श्री रामकृष्ण परमहंसांक हागलकल पोटेन्शियल कल्याक इत्यादी गोतस आशिल्लें स्पर्श केलो स्पर्श जालेल पेटाक सगळें हें नश्वर म्हूण कोड उसूर जालें तर ब्रह्मतत्वांतून जी प्रतिश्ठ जावची सूर जाली त्या वेळार नरेन अल्कल परिस्थिती वॉट आर यू डुईंग टू मी भय्य आय हॅव माय फॅमिली आय हॅव टू टेक केअर ऑफ देम आयडेंटिफिकेशन खंय आसा अहम मम तांतू दिल्ल्यार सुद्दां घेवचें जायना तें ज्ञान फुकट येना म्हणून तें शुद्धी जी जावंका तें कर्मयोगान जावंका म्हणून आतां 12 अध्यायान सांगल्या अर्जुनाकय तशी सहन जायनी
इन अ नटशेल आमगेल कल एक अस्मिता आसा ती खलास जाता. वेन यू discover the infinite, where are you in the infinite? Are you part of it? Maintaining your identity? If you do, then the infinite is limited. Where you are, the infinite cannot be. This is my jurisdiction म्हणून तुम्ही delineate केल्या. So this is my स्वरूप म्हणून केन्ना ग्रहण करका तावळ एक भय सुट्टा, बिकॉज हां व म्हळें सगळें सुटलें, दॅट पॅनीक. तें भय ऋषीवर्यांक सुद्दां हो म्हणून जातालें म्हणून उपनिशदान सांगल्या. तशी जावनच म्हणून सहजतया प्रवेश जावंका म्हणून भक्तीपूर्वक आमी केन्ना अहमत्वम पदाचें शोधन करता ती कनेक्टिंग विथ द डिवायन. तावळी तें ऐक्य स्थापीत जावचें रिलेटिवली सुलभ सुगम जाता. ना जाल्यार क्लेशः अधिकरः तेषां अव्यक्तासक्तचेतसां म्हणून सांगल्या. ही आमगेल प्रक्रिया एक भूमिकाशें आमी दिता ती. मागीर फाय पुनः भाष्य घेवनूची गीता, श्रीमद् भगवत गीता, उपनिषदांतू रहस्य ज्ञानांतू गुरु शिष्य संवादांतू ते रहस्य ग्रहण करूक आमी चिंतन करचें आसा. ती उगडास्तवन घेया ती भक्ती मेरी एक केवल हांव हें सुदृढ दवरून देवाल भक्ती करची आनी केल्लेल मिती मगल हें सगळें बरें जाता. तें एक स्तरार भक्ती ताकाय स्विकार्य आसा ती, बट तितल्या तितल्यांची उपयोग चड जायना. पराभक्ती म्हणून शब्द वापरल्या ती पराभक्ती मेरी आय एम विलिंग टू सॅक्रिफायस माय सेल्फ म्हणून न्हय, बट यू नेवर आस्क्ड टू डू दॅट, बट आय एम विलिंग टू सॅक्रिफायस वॉट एवर आय अंडरस्टँड टू बी mine, my identification which sustains me in this world, tantu purification I am willing to be subjected to so that I can connect with the divine. This is parabhakti. विचार करात ताजेर. तांतू कितलो क्लेश आसा निश्चित रुपेण आसा, तांतू कितलो प्रयत्न करका भरपूर करका, बट तांतू एक भक्तीपूर्वक केल्यार एक रस येवच्या सूर जाता. देर इज अ जॉय ऑल्सो. अशीच दुख्ख सहन करचें दुख्खमय कोणा खातीरय करता आसा ती, आनी केलें मी तागेल बर जाता म्हणून यू कॅन टेक दॅट दुख्ख न्ही. तशें आसता. तशीच हांगा एक विलक्षण स्तरारी कनेक्टिंग टू द डिवायन एंड लेटिंग द डिवायन वर्क सो दॅट हें एक अहंकारू दूर जाता आनी आमी ते एक दिव्यतेंतूंची प्रतिश्ठीत जाता ती आमगेल्या आत्मस्वरुपांतू. ही प्रक्रिया भक्तीपूर्वक शोधन करचें कर्मयोग द्वारा, लक्ष्य आनी आनी स्थापीत करचें जप ध्यान इत्यादी करून आनी ऐक्य तादात्म्य जावन मार ऐक्य जावचें. ही प्रक्रिया श्रीमद् भगवत गीतेची ताजे चिकेची स्पश्टतया चिंतन हाय करुया. उपाय जे दिल्ल्या ती ताजेरी आतां थाय सांगिल्लें आजी आनी मागशीचें आशिर्वचन आसा, प्रवचन आसा अथवा स्वाध्याय आसा, ताजेर आधारीत केले प्रश्न शिल्वे निमगुंचे शिल्वे. व्युत्थान म्हळ्यार आज सकाळीं ते तुमगेलें कंडक्टेड मेडिटेशनांतू व्युत्थानाची अवस्था जप आनी समज चलतना थोडे वेळा खातीर जपाचे तीव्रतेचेर आसता. खंय समाधिस्त जाता मन और मस्त एकाग्रता आशिल्ली मिती यू आर नॉट अवेर ऑफ द एक्सटर्नल. वेन यू आर फोकस्ड ऑन एनी वर्क ऑल्सो यू आर नॉट रियली अवेर ऑफ द एक्सटर्नल. शरिरात सुद्दां तितलें एक आमी भान दवरना ती. सो तशी जपान तुजी की आनी तें चड जाता. सो एक बरी अवस्था ती. मागीर हगूर तांतुल्यान भायर येना फुडें सोटुसे यू बिकम अवेर ऑफ द बॉडी एटसेट्रा. ताका व्युत्थान म्हणटा ती. तें क्लेशकर आसता. अयो बॅक टू दीस म्हण विकेंड ओवर आतां परत ऑफिसा वचका. सो ती एक अवस्था मात्र. इट इज नॉट ज्ञान की बात न्ही है. इट्स एन अवस्था. आमी सांगता आशिल्लीं त्या व्युत्थान अवस्थेंत तूं आनी तशें करतना ब्रिदींग विंगड चलता आसता म्हणून डायफ्रामॅटीक ब्रिदींग मेवी आजकाल म्हणटा ती एक विचित्र रुपेन चलता आसा. व्हेरी
controlled and easily, not deliberate control. Tanto it's very, very relaxing. But the moment you become aware of the body, the whole breathing process has changed to normal, shallow, superficial. So to catch that moment, ते कशी म्हणून ताजेर सकाळ विचार करता आशिल्ली म्हणून हांव निमगे तस. विकर्षण उत्थान म्हणून येता व्युत्थान मेरी एक सूक्ष्म स्तर अर्थान मन परत जड स्तरार येता सर ग्रहण करूंक मेरी निद्दांथान न्हय. जप करता करता ताती जाली आनी मागीर जागी जाली तशी न्हय म्हणून तेंचे. मन भावन मेरो सतगुरु नाम, गुरु चरणों में चारो धाम. मन भावन मेरो सतगुरु नाम, गुरु चरणों में चारो धाम. मन भावन मेरो सतगुरु नाम, गुरु चरणों में चारो धाम. गुरु ने मिटाई विषय वासना, गुरु ने मिटाई विषय वासना. गुरु ने जगाई भक्ति भावना, गुरु ने जगाई भक्ति भावना. गुरु निर्मल मेरो गुरु निष्काम, गुरु निर्मल मेरो गुरु निष्काम. गुरु चरणों में चारो धाम. मन भावन सतगुरु नाम, गुरु चरणों में चारो धाम. मन भावन मेरो सतगुरु नाम, गुरु चरणों में चारो धाम. गुरु ने सिखाई सत की साधना, गुरु ने सिखाई सत की साधना. जप तप निष्ठा नित्योपासना, जप तप निष्ठा नित्योपासना. गुरु ही ईश्वर गुरु ही राम,
गुरु ही ईश्वर गुरु परिज्ञान गुरु चरणों में चारों धाम मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारों धाम मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारों धाम अविचल प्रीत की रीत सिखा दो अविचल प्रीत की रीत सिखा दो गुरुवर नैया पार लगा दो गुरुवर नैया पार लगा दो लीजो मेरो कोटि प्रणाम लीजो मेरो कोटि प्रणाम गुरु चरणों में चारों धाम मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारों धाम मन भावन मेरो सतगुरु नाम गुरु चरणों में चारों धाम आत्मोद्धारा खातीर आमी प्रयत्न करता सती साधक जावन धर्म संस्कार सती तेजें आचरण करता ती ते करतना कसल्याक हें सांगल्या म्हणून तशी एक बोध जावंका एक सामाजिक व्यवस्था मात्र म्हणून न्हय धर्म म्हळ्यार शाश्वत इट इज सो दॅट नॉट जस्ट दॅट यू बिकम अ बेटर सिटीजन बट दॅट यू डोंट लेट युअर सेल्फ डावन दॅट इज धर्म पालन तशें तें घेवन दॅट गिव्स अस द बेज सो टू से फॉर स्पिरिच्युअल ग्रोथ तितले एक वी एस्टॅब्लिश आवरसेल्व्स धर्मांतू आनी मागीर धर्मांतूंच शिरकूंच ना धर्मांतूंच शिरकूंच म्हळ्यार हांव धार्मीक हांव बरो मनुश्य हांव सांगिल्लें तें करता कल कोरनस म्हळ्यार जालें तितलें मोठा करना सो बट दॅट रिटेंड्स वॉट हॅज हॅपन टू मी आय एम स्टील एज आय एम अनहॅपी डिपेंडंट एटसेट्रा तशी जावनच म्हणून ते धर्माचरणांत तुका एक बल मेळत की तें बल घेवन
सर्वधर्मान परित्यज्य म्हणलेलं आहे, ताजे परे वचका अधर्म पालन म्हणून नाही हो. But I don't need to define myself. I don't need to motivate myself by the external. Well, identification now is going to become with the divine. उगडास्तवन ज्ञात है. हाँ व अहम मम म्हळ्यारी केवल एक अटॅचमेंटा खबर नाही. Me as I understand, I accept myself. Me with what I motivate myself. With what I see myself, I accept myself. थंय एक भयंकर शुद्धीकरण जावचें. थंय तें शुद्धीकरण जावंका म्हळ्यार चैतन्य सांगात एक आयडेंटिफिकेशन जावंका, एक तादात्म्य जावंका. म्हणून तें तत्पदाचें अनुसरण चालू आसता. त्वंपद शोधन जातना मागीर तें तत्पद कलस ईश्वर तो आपणाला ऐश्वर्य दाखयता. मागीर ऐक्याचे संभावना आसता. ओम नंदन्तु साधकाः सर्वे विनश्यन्तु विदूषकाः अवस्था शाम्भवी मेस्तु प्रसन्नोस्तु गुरुः सदा. सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.